21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर। आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध, प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्माघर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख 9150 290 290 आणि 92 70 37 41 74। धन्यवाद। स्वागत करूया। संकेत गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। यानंतर यापुढे आदरणीय दुर्गाताईंचा सन्मान सुप्रिया ढोलेताई करतायत। मी मैथिलीताई तांबे यांचा सन्मान करण्यासाठी खैरे काकूंना विनंती करतो। खैरे काकूंना आपण पुढे खैरे काकून आमले आणि बापू बोरसे यांना विनंती करतो आपण पुढे यावं। सन्माननीय केळकर साहेब, रवींद्रजी देशमुख साहेबांचा सत्कार करण्यासाठी आपण पुढे सन्मान स्वीकारण्यासाठी यावं। सीओ सन्माननीय राहुल वाघ साहेब, शहरामध्ये स्वच्छता असो किंवा इतर जेवढं नियोजन नगरपालिकेच्या माध्यमातून करता येईल त्याप्रमाणे निखिल भाऊ पापडेजा यांनाही विनंती। गणेशोत्सव काळामध्ये जे स्वच्छतेचं काम केलं, सर्वांचा सत्कार सन्मान या ठिकाणी झालेला आहे। यावर्षीचे जे अध्यक्ष आहे त्यामुळं एका वेगळ्या कार्यक्रमाची झळाळी या ठिकाणी आलेली आहे। राजाभाऊ औसखे आलेले आहेत, त्यांचाही वाढदिवस आहे। गोविंद भाऊंचाही वाढदिवस होता, त्यांचा आपण सत्कार तर हा वाढदिवसाचे सत्कारही या ठिकाणी झालेले आहेत। 129 वर्षाची प्रदीर्घ अशी सोमेश्वर मित्रमंडळाची एक ख्याती आहे आणि त्यामुळं इथं कुठल्याही प्रकारचा गुलाल हा उधळला जात नाही, कुठल्या प्रकारची मोठे वाद्य हे वाजवले जात नाही आणि पारंपरिक आदिवासी असे नृत्य या ठिकाणी होणार आहे। आजचं तर नृत्य खूपच खास असं नृत्य या ठिकाणी आहे। मी राजेंद्रजी काजळे यांनी फार सुंदर नियोजन केलं, राजाभाऊंनी खूप छान नियोजन केलं। त्या दिवशी आपल्या देखाव्याच्या उद्घाटनाच्या दिवशी सुद्धा सगळं काही सोन्याचं होतं, कारण ते सोन्याचे मोठे व्यापारी आहेत। त्यामुळं आपल्या तालुक्यात सोन्याची किती दुकानं आहेत, काजळ्यांचं
मोठं नाव आहे आणि रंगार गल्लीची परंपरा ही आगळी वेगळी अशी परंपरा अगदी जानकीराम काजळे, माधवशेठ काजळे आणि आमचे खरे सर, आमचे जयाभाऊ हळूहळू सगळे वयाने मोठे होत आहेत आणि नवीन नवीन मेंबर इथे येत आहेत. रंगार गल्लीचा हा गणपती सोहळा होत असतो. आमच्या पूर्वजांनी केलेलं आणि अनेक पिढ्या इथे पूजा चालते. आजोबांना आम्ही पाहिलंय, वडिलांना पाहिलंय आणि आता पूजन आमची पिढी पुढे करते. असं सोमेश्वर मंदिराचा हा सगळा पावन परिसर आणि रंगार गल्लीच्या सगळ्या युवकांचा अपार उत्साह, या सगळ्यांचा हा मेळ आणि 129 वर्षाची परंपरा सोपी नाही. कोणताही प्रकल्प इतका दूरवर चालावा, इथे अनेकदा कोण नेतृत्व करणार याचे पण वाद होतात, परंतु इथे अत्यंत सुरळीतपणे 129 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि असाच पुढे चालत राहो हीच परमेश्वर चरणी सोमेश्वर चरणी प्रार्थना करतो. सोमेश्वर रंगार गल्ली आपलं हे जे मंडळ आहे हा मानाचा गणपती सर्वांसाठी खूप मोठी परंपरा आहे. तर या सर्व परिसरात मोठी परंपरा आहे, ती कलाकारांची आहे, की तिथे पैलवानी फार मोठे झालेले आहेत, तिथे राजकीय नेते देखील मोठे झालेले आहेत. असा रंगार गल्ली सोमेश्वर मंदिर आणि सोमेश्वराची पूजा करून तिथे आशीर्वाद घेऊन आज गणरायाला आपण निरोप देत आहोत. खरं तर 10 दिवस कसे गेले आपल्याला सगळ्यांना समजले नाही आणि आता हा गणेशोत्सव अतिशय आनंदामध्ये संपन्न झालेला आहे. आज विसर्जन सुरू होत आहे. इथे राजेश काजळे, राजेंद्र काजळे आणि सर्व त्यांचं रंगार गल्लीचे सर्व त्यांचे मार्गदर्शक मग ते खरे सर असतील, किशोर भाऊ असतील, सर्व त्यांचे मार्गदर्शन करणारे सर्व मंडळी, राजाभाऊ औसक यांचाही आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा. कैलास बोलवणारी माजी नगराध्यक्ष, हे सर्व रंगार गल्लीचे वैशिष्ट्य मी पाहिलं की ते सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र येतात, नवीन पिढीलाही त्या ठिकाणी घडवत असतात. ही परंपरा निश्चितपणे आजही चालू आहे आणि अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये आणि राज्यातला एक आगळा वेगळा उत्सव इथे सकाळी मिरवणूक सुरू होत आहे. आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही गेले अनेक वर्षे ही परंपरा आपण दिलेली राज्याला आदर्श देणारी असा हा आपलं सोमेश्वर मंडळाची विसर्जन मिरवणूक आहे. मी गणरायाच्या हीच प्रार्थना करतो, एकतर लवकर या, आता आपण लवकर या, इथं आपला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या, आपण लहानपणापासून म्हणत आलो. मी गणरायांना विनंती करतो आणि गणरायांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचं जीवन आनंदी सुखमय हो. खऱ्या अर्थानं या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आता असं आहे की 129 वर्षाची परंपरा आहे. परंपरा चालू ठेवणारे कार्यकर्ते सुद्धा रंगार गल्लीमध्ये निर्माण होत असतात. पिढ्यानपिढ्या निर्माण होत असतात. हे वैशिष्ट्य रंगार गल्लीचं हे आपल्याला मान्य करावं लागतं, सोपं नाही. आणि आता आपण 22वं वर्ष हे असं आहे. 2002 साली आपण एक सुरुवात केली की आपल्या विसर्जनाची मिरवणूक, या मानाच्या गणपतीच्या पहिल्या क्रमांकाची मिरवणूक ही सकाळी 7ला एकत्र यायचं आणि 8 साडेआठला मिरवणूक सुरू करायची. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी परंपरा कुठेही नसेल, ती आपण सुरू केली. याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. आम्ही आता 22वं वर्ष मी वेळेवर आलो आणि इतक्या आनंदानं उत्साहानं ही मिरवणुकीची सुरुवात आपण करतो आहोत. आणखी वैशिष्ट्य त्यामध्ये घातले की गुलालाचा वापर करायचा नाही, कारण ते शरीराला हानिकारक आहे. डीजेचा वापर करायचा नाही, कारण संपूर्ण आरोग्याला ते हानिकारक आहे. कोणत्या पद्धतीनं गणेशोत्सवामध्ये लेसर किरण हे वापरायचे नाही, कारण ते डोळ्याला हानिकारक ठरतात. आणि ह्या पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून ही मिरवणूक जुने जाणते कलाकार आपण एकत्र पद्धतीनं ही मिरवणूक सुरू करत असतो, एकत्र अशी सुंदर पद्धतीने सुरू करत असतो. ही अत्यंत आपण सुरू केलेली थोर परंपरा आहे. आपण जे कार्यकर्ते यामध्ये भाग घेत आहेत वर्षानुवर्ष, त्यांचं आभार मानले पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. कारण नाव घ्यायला गेलं का अडचण होत असते. इकडं जय भाऊ आहे, किशोर भाऊ आहे, आणखी आप्पासाहेब आहेत आणि खूप कार्यकर्ते खरं सांगतो. या वर्षी आणखी वैशिष्ट्य आहे की राजेंद्र काजळे अध्यक्ष आहे, त्यामुळे याला सोनेरी अशा प्रकारचं वर्षाचं याला सोनेरी घ्यायचं नव्हती आणि अत्यंत उत्साहानं आपण करतो. खरं रंगार गल्लीची परंपरा ही खूप मोठी आहे.
राजकीय केंद्र वर्षानुवर्ष इथं राहिले. राजकीय केंद्र माननीय स्वर्गीय खताळ पाटील यांनी प्रतिनिधित्व केलं, ते इथून आपल्या रंगार गल्लीचं असतं. स्वर्गीय भास्करराव दुर्वे नाना आणि त्यांचा विचार घेऊन खूप कार्यकर्ते तयार झाले. तो विचार जपण्याचं काम पुन्हा एकदा आपण केलं पाहिजे की तो अत्यंत योग्य विचार आहे, तो विचार पुढे नेण्याचं काम आणि कायम केंद्र राहिलं. मी सांगत नाही म्हणजे जानकीराव अण्णा असतील, माधवराव नाना असतील, खरे दोन्ही आज नाहीत, पण मला मात्र आठवण येत असते कारण मला आमदार करण्यामध्ये 85 मध्ये मोठा वाटा त्यांचा होता, खरं सांगतो तुम्हाला. आणि या सगळ्या परंपरा पुढे घेऊन आपण जातो आहोत. प्रमुख माणसं आहे त्यांनी फेटे बांधून घेतलेले नाहीत. आपल्याला ही परंपरा आणखी पुढं सातत्यानं न्यायची आहे. लावण्य सुंदर मस्तकी बाळा हे दुनिया जल निर्मळ वाहे जळ सोडा. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो वाळू भावार्थी हो वाळू तुझ कर्पूर गौरव. जय देव कर्पूर गौरव भवनाने देवी शाळा. अर्धांगी पार्वती सुमणांच्या माळा. शिवधारणा श्रीकंठालेला ऐसा शंकर जोडे ओम महावीराला. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरव. जय देव देवी रस्ते सागर मंथन पैले या माझे अवशेष हलवले. मार पुढे भाषण केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरव. जय देव या ब्रह्मर मणिवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन निर्जन सुखकारी. सद्गुरूंचे शिवाचे उच्चारी प्रभू रामदासा अंधारी. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरव. माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सदा त्वमेव त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव. पुरुषात्मना वा कृते स्वाहा. करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णामृतं वासुदेवं हरिं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती मंगलमूर्ती अशी मिरवणूक प्रारंभ होते. या ठिकाणी रुद्र प्रतिष्ठेची बाहेर आहे. सर्वांनी गाडीमध्ये जायचं आहे. आपले जे ढोल ताशे घेऊन यायचे आहे.
आजचा दिवस तसं पाहिलं तर खूप आनंदाचा आहे। यावेळेस आम्ही पूर्ण पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढतोय आणि अतिशय वेळेमध्ये मिरवणूक आम्ही सुरुवात केलेली आहे आणि येणारा पुढचा काळ पुढच्या भविष्यासाठी आम्ही एक नवीन प्रथा आज पाळतोय। सर्व पारंपरिक पद्धतीने वाद्य आहे, पारंपरिक पद्धतीने मिरवणूक आमची होणार आहे आणि यावर्षी आम्ही एक निश्चय केलाय का 7 वाजेपर्यंत आम्हाला मिरवणूक कोणत्या परिस्थितीत विसर्जन करायचे। सोमेश्वर गणपती मंडळ हे एक मानाचा गणपती संगमनेर येथील आहे आणि प्रथम सुरुवात आम्ही मिरवणुकीची सकाळी 8 वाजता करण्याची पद्धत गेल्या 22 वर्षाची। गणपतीची तर परंपरा 129 वर्षाची आहे। आमची परंपरा आम्ही सुरू केली सकाळी 8 वाजता मिरवणूक सर्वजण एकत्र येऊन ही सुरुवात करतो। गुलाल वापरायचा नाही, डीजे वापरायचा नाही, लेसर किरण वापरायचं नाही। आपल्या सर्व धर्मांच्या बाबतीत संभाव ठेवायचा, सर्वांचा सन्मान सगळ्यांचा द्यायचा, हे वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं परंपरा या गणपती मंडळाची आहे आणि ती आम्ही पुढे नेण्याचं काम करतो आहोत। खरं प्रार्थना हीच आहे की आपल्या देशामध्ये बंधुभाव असावा, लोकशाही माध्यमातून हा देश पुढे जावा आणि एक आनंदाचं वातावरण, समृद्ध वातावरण या देशामध्ये राज्यामध्ये राहावं हीच या दिवशी गणपती चरणी। आज अनंत चतुर्दशी, आज भक्तिभावानं संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये गणरायाला निरोप दिला जातोय। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता संगमनेर शहरातील हा मानाचा रंगारगल्ली, सोमेश्वर रंगारगल्लीतील मानाचा गणपती आहे आणि या गणपतीची मिरवणूक नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता सुरू होते। राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या गणपतीचं पूजन होऊन मुख्य मिरवणुकीला प्रारंभ या रंगारगल्लीतून होतो। गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा असलेल्या या सोमेश्वर मित्रमंडळाच्या मानाच्या गणपती आहे, प्रथम क्रमांकाचा हा गणपती आहे आणि याची मिरवणूक माझ्या पाठीमागे परत एकदा आपण बघू शकता आणि या ठिकाणी ही मिरवणूक सुरू झालेली आहे। ढोल ताशांचा गजर आहे, त्याचबरोबर हिंदुराज प्रतिष्ठान यांचं हे ढोल पथक आहे। अतिशय सकाळपासूनच ही मिरवणूक निघणार आहे आणि साधारणतःपणे दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गौंडीपुरा मस्जिद या ठिकाणी या पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन या ठिकाणी होईल। अनेक 10 ते 12 मंडळ संगमनेर शहरातील ही मानाच्या गणपतीचे आहेत। अतिशय भव्य अशी दिव्य मिरवणूक या ठिकाणी निघतायत। सर्व प्रशासकीय अधिकारी या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। जवळपास 500हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त या मिरवणुकीवरती ठेवण्यात आलेला आहे। नदीपात्राला पाणीही वाढवण्यात आलेलं आहे। मात्र बजरंग दल असेल, एकविरा फाउंडेशन असेल यांच्या संयुक्त विद्यमानं त्या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीसाठी जे गणपती विसर्जनाचं जे निर्माल्य आहे हे ताब्यात घेऊन ही स्वयंसेवक मंडळी या ठिकाणी बाप्पाला निरोप देणार आहे। संगमनेर शहरातील सर्व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की कुणीही नदीपात्रात जाऊ नये, नदीला पाणी हे जास्त आहे। जे स्वयंसेवक आहेत यांच्या ताब्यामध्ये हा आपला बाप्पा देण्यात यावा, त्याचं ते विधिवत पूजन करून विसर्जन करतील। आणि सी न्यूज मराठीवरती आपण दिवसभर संगमनेर शहरातील विविध जे मानाचे गणपती आहे, इतर गणपती आहे यांची जी धमाल आहे, मिरवणूक आहे, हिचं थेट प्रक्षेपणही आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू, सुखदेव गाडेकर, संगमनेर। संगमनेर शहरातील पहिला मानाचा गणपती सोमेश्वर मित्रमंडळाच्या गणपतीच्या जी मुख्य मिरवणूक आहे या मिरवणुकीला सकाळी प्रारंभ झालेला आहे। आपल्या समवेत संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी हरीश खेडकर साहेब आहेत। साहेब, कसा बंदोबस्त असणार आहे, नागरिकांना काय आवाहन कराल?
सर्वप्रथम मी सर्व गणेश भक्तांना, सर्व संगमनेर शहरवासियांना व संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना या गणेश उत्सवाच्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आमचे पोलीस अधीक्षक माननीय सन्माननीय श्री राकेशजी ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबर्मे साहेब आणि माझ्या वतीनं संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं शुभेच्छा देतो। हा उत्सव शांततेत आनंदात पार पडो अशी गणेश चरणी पहिली प्रार्थना करतो। हा गणेश उत्सव आपण मागील 10 दिवसापासून अतिशय उत्साहात साजरा करत आहोत आणि आता आज विसर्जनाचा दिवस आहे। हा विसर्जनाचा दिवस म्हणजे पोलिसांच्या दृष्टीनं खरोखर महत्त्वाचा। या दिवशी सर्व विसर्जन शांततेत पार पाडावे या हेतूने आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्री ॲडिशनल SP कलबुर्मे साहेब, मी स्वतः प्रभारी या पूर्ण बंदोबस्ताचा आहे इथे संगमनेर शहरमध्ये आणि माझ्या मदतीला 2 पोलीस निरीक्षक, नंतर 10 API PSI, 56 पोलीस कर्मचारी, 40 होमगार्ड, 1 SRPFचा पूर्ण प्लाटून, 1 स्ट्रायकिंग फोर्स असं आमचं पूर्ण पोलीस बल या आज विसर्जन मिरवणुकीसाठी अगदी तैनात आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे इथं 13 मानाचे गणपती आहेत। या प्रत्येक मानाच्या गणपतीसोबत एक अधिकारी आणि काही कर्मचारी आणि इतर जे शहरातील गणपती आहेत त्यांच्यासोबत एक कर्मचारी किंवा एक होमगार्ड प्रत्येक मंडळाच्या सोबत त्यांच्या शेवटपर्यंत राहील। आणि तसेच या शहरातील जे काही स्वयंसेवी संघटना आहेत त्यांनी सुद्धा या विसर्जनाच्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे। त्या नियोजनाचा एक आम्हाला निश्चितच विसर्जनाच्या ठिकाणी फायदा होईल। तसेच या शहराचे नगरपालिकेचे CO वाघसाहेब, प्रांताधिकारी हिंगे साहेब, तहसीलदार श्री धीरज मांजरे साहेब या सर्वांनी आणि नगरपालिकेतील सर्व त्यांचे सहकारी कर्मचारी, इतर शासकीय अधिकारी, MSCB आणि आपण सर्व नागरिक, या नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी सर्वांनी मिळून आम्हाला सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि हा बंदोबस्त निश्चितच आपला चांगल्या प्रकारे पार पडेल अशी मला खात्री आहे। धन्यवाद। निश्चितच संगमनेर शहरामध्ये मिरवणूक शांत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज दिसून येत आहे। बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। संगमनेरमधील पहिला मानाचा गणपती सोमेश्वर मंडळाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणुकीला या ठिकाणी प्राधान्य या ठिकाणी झालं आहे। सकाळपासून राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचं इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 7 वाजता या मिरवणुकीला प्रारंभ झालेला आहे। या मिरवणुकीमध्ये रंगारगली सर्व मित्रमंडळ, सोमेश्वर मित्रमंडळातील सर्व पहिल्या मानाचा गणपती आहे। अतिशय पारंपरिक वाद्यामध्ये या मिरवणुकीला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि बरोबर सायंकाळी 7 वाजता पहिल्या मानाच्या गणपतीचं विसर्जन करण्याचा मनोदय या ठिकाणी मित्रमंडळाने व्यक्त केलेला आहे। न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू, सुखदेव गाडेकर, संगमनेर। प्रवरा फुटवेअरला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 7 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर 15% डिस्काउंट। सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज, स्पोर्ट शूज, सॅन्डल्स आणि चप्पल्स, त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर। तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या। ठिकाण प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर, 9011 777 128।